आता भाजपशिवाय पर्यायच नाही ना. पुन्हा जोर आहे आवाड्यांची कामं आहेत. आज रोड वगैरे त्यांनी वेळोवेळी ज्या वेळेला खराब होत्या त्यावेळेला वेळोवेळी रोड त्यांनी केल्या. ज्या लोकांनी प्रगती केल्या त्या लोकांचाच विचार करणार हो. तारदाळाचा विकास भरपूर होणार 100% कामं करणार की आता निवडून आले की सगळे कामं करणार. कोणाच्या जोरात कमळच आहे. कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय वातावरण कसं आहे? भाजप. स्थानिकाताई आवडे 100% येणार. संपर्क कसा आहे स्थानिकाताईंचा? गावात संपर्क चांगला आहे त्यांचा. आवडे काय कामं केले आवडीची कामं आहेत. आपल्या भाजप पक्षाचा विचार करूनच जनता मतदान करणार आहे. स्थानिक आवडे आमदार राहुल आवडेंचे कन्या आहेत. लोक त्यांना स्वीकारतील काय? निश्चित स्वीकार. राहुल साहेबाशिवाय विकास होत नाही. महाविकास आघाडीची तुल्यबळ मदत त्यांचे पण आहेत. भाजप समोर ती टिकणार काही म्हणा हे असं म्हणायचं आम्हाला. भाजप समोर ती टिकणार नाही. नमस्कार, स्वागत आहे आपलं केके न्यूज मध्ये. खऱ्या अर्थानं आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी चांगलीच तापलेली आहे. उमेदवारांचा जो प्रचार आहे तो प्रचार अगदी शिगेला पोहोचलेले आहेत. जागोजागी सभा बैठकांना वेग आलेला आहे आणि या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने मी सध्या उभा आहे कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातल्या तारदा या ठिकाणी. आज पाहायला गेलं तर या ठिकाणी या प्रचार सभेच्या निमित्तानं कोरोची मतदारसंघातल्या तारदा इथून घेणार आहोत. मामा नमस्कार. नमस्कार. काय झालं, काय मतदान प्रचार जोरात चालू नाही? चालू आहे. कोणाचा जोरात प्रचार? कमळच आहे. भाजपचा का बरं? तर सगळीकडे तर भाजपच झाले. आता भाजपशिवाय पर्यायच नाही ना. काय केलं असं भाजपने? केलंय की बाबा, काय केलं नाही आहे. काय केलंय असं आता सगळ्यांना माहितच आहे काय केलंय. काय सगळ्यांच्या सोयी झाल्या, व्यवस्थित झाले आणि काय आता सगळे. तुम्ही मला वाटतं भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारात इथे आलाय. सभा या ठिकाणी होत्या. का लोकांनी भाजपच्या उमेदवाराला निवडून द्यावं? काय सांगू त्याच्याबद्दल मी. म्हणजे काय असं का निवडून द्यावं, असं काय केलं त्यांनी? काय सांगाल तुम्ही त्याच्याबद्दल? बघा त्यांनी आता देशाचा विकास तसं बघायला तर केलाय चांगला. या मतदारसंघातले जे उमेदवार आहेत इथं आता कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातले, त्यांची काही कामं आहेत काय? त्यांचे काही कामं नाहीत अजून. कुणाची? जे आता या मतदारसंघाचे उमेदवार आहेत ते आता नवीनच आहेत हो. त्यामुळे त्यांची कामं काही नाही. पण त्यांची कामं नसतील तर त्या कुटुंबियांची वगैरे, म्हणजे आमदार राहुल आवडे त्यांच्याबद्दल काय सांगा? आवाड्यांची कामं आहेत. आज रोड वगैरे त्यांनी वेळोवेळी ज्या वेळेला खराब होत्या त्यावेळेला वेळोवेळी रोड त्यांनी केल्यात. परत ते पाण्याची स्कीम आणली त्यांच्या मार्फतच आणलेली आहे. गव्हर्नमेंटची स्कीम आहे सोडा, पंतप्रधान योजनेतून ती स्कीम पण राबवल्या चांगल्या प्रकारे. मला वाटतं एक 6-7 महिन्यात पाणी चालू होईल तारदाळा. ते लोक आता मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करतील? ज्या लोकांनी प्रगती केल्या त्या लोकांचाच विचार करणार हो. व्यक्तीकडे काय असं बघणार नाही. ज्या लोकांनी तारदाळाचा विकास केलाय त्या लोकांचे बघूनच मतदान करणार. बरं, निवडणुका लागल्या, पुन्हा जोर आहे इकडे आवडेंचा. का हो? का आवडेंचा जोर दिसतोय? काय म्हणजे काय प्रकाश नाही काय ते प्रसाद खोबरेचा जोर आहे. प्रसाद खोबरेंचा. त्यांच्या पक्षात जायचे म्हणलं ते जोर राहणार. कोण आहेत उमेदवार? प्रसाद खोबरे यांची सून, राहुल यांची मुलगी आहे. काय कामं केलेत काय त्यांनी या मतदारसंघात? त्यांची पहिली जी उमेदवार आहे आवडायची पहिले. त्यांची चौथी पिढी आहे खरं. इकडे उमेदवारी आवडे काय कामं केलेत? कामं गेल्या त्यांचे आवडायची कामं आहेत की काय कामं आहेत? रस्त्याची कामं ते नाहीत. बाकी पण आहेत. लाडक्या बहिणीची कामं आहेत. काम लोक काय कामं करण्याच्या बाजूने राहणार, काय करणार? काम करण्या बाजूला. काय सांगाल आता मतदारसंघात एकत्रित त्या कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय वातावरण कसं आहे आता? भाजप जास्त आहे. का बरं? त्यांची कामं, तावडे साहेबांची कामं बघितली, ते सगळ्या सोयी त्यांनी करून ठेवल्या सगळ्यांच्या. कुठलेही काम पेंडिंग नाही आहे. त्याच्यामुळे सध्या भाजपच जोर आहे. काय काय सोयी केल्या त्याच्या? पाणी सोयी केल्या, रस्ते सगळ्यांचे सोयी केल्या, त्यानंतर गटारी सगळे झालेत. आता हॉल म्हणला सांस्कृतिक हॉल तिने म्हणजे जे काय असेल ते तिने कम्प्लीट करून दिले. हे गावात असं काय पेंडिंग ठेवलं नाही त्याने करण्यासारखं, सगळं तिने केलंय आमदारकीमध्ये. तुम्ही तारदाळाचे? आम्ही तारदाळाचे. विरोधकांचं आव्हान काय वाटतं की नाही निवडणुकीत? नाही वाटत. का बरं? विरोधकांचे काय कामं काय आहेत नाही? पाठीमागे किरकोळ कामं असतील, सध्याच्या ह्यात काही कामं तशी नाहीये. आता लोक पक्ष बघून मतदान करणार का नेता बघून, का कामं बघून? काय कामं बघूनच करणार. कामं बघून करणार. पण कुठेतरी म्हणलं जातं की आवडींची घराणीशी आहे, सारखं तिथंच उमेदवारी लोकांना द्यायला नको असं म्हटलं जातं. तुम्ही काय सांगाल? घराणेशाही तसं काय म्हणता येणार नाही आहे काय. पण कसं आहे,
हे राजकारण आहे. उमेदवारी त्यांनी उभा केली, त्यांच्या विरोधात तसं उभा करणार तसं तोडीला तोड कोण नाहीच आहे. आणि तसं त्यांनी कामं पण करून दिलेत. थोडं माणसांचं कसं आहे, कामावर भर जास्त आहे लोकांचा. कामाच्या जोरावर लोक त्यांना स्वीकारतील. लोकांना स्वीकारणं स्थानिक आवडींचा काय संपर्क आहे का मतदारसंघात? आता सध्या चालू आहे. चालू आहे. त्याच्या आधी काय नव्हता, बर, पण आता चालू आहे. चालू आहे. आपण निवडून आल्यावर कामं करतील काय? काम करतील कारण तशी साहेबांनी, राहुल साहेबांनी जसं हे दिले, काय दिले, काय जे आश्वासन दिले की आम्ही सगळी राहिलेली जी काही कामं आहेत ती पूर्ण करू. करतील असं वाटतंय मग? करणार. काय भाजपचा प्रचार करलाय? हो, भाजपचा प्रचार बर, जोर आहे काय? जोर आहे. मारणार बाजी, फुलणार कमळ? स्थानिकाताई आवडे 100% येणार. का वाटते बरं असं? आमच्या गावचे कामं भरपूर केलेले आहेत त्यांनी. काय काय केलं? आमच्या गावचे रस्ते केले आहेत, पाण्याचं स्कीम आणलेली आहे चांगली. 52 कोटीची स्कीम आपले प्रसाद भाऊ खोबरे आणि आवडे यांच्या माध्यमातून आलेले आहे. त्यामुळे आम्ही मतदान त्यांनाच करणार. तुम्ही मतदान करणार मध्ये, पण लोकांनी भाजपला का मतदान करावं काय सांगाल? लोक का मतदान करतील भाजपला? खोबरे यांच्या बद्दल बोलायचं झालं तर आमचे गावचे रहिवासी आहेत, त्यामुळे त्यांना मतदान हे 100% होणारच. आणि स्थानिकाताई आमचे चांगले काम करतात, त्यामुळे त्यांना पण होणार. काम संपर्क कसा आहे स्थानिकाताईंचा? गावात संपर्क चांगला आहे त्यांचा. चांगला आहे. महिलांचा तर संपर्क जास्तच आहे. महिलांच्या कामं करतील काय? हो, भरपूर. दुर्लक्ष करणार नाही? नाही, 100% होणार. कामं होणार. आता तुम्ही कामं झाल्यात म्हणलं तरी लोक म्हणतात की आवडीने काय कामच केलं नाहीत, कुठेतरी घराणेशाहीबद्दल बोललं जातं. तुम्ही काय सांगाल? नाही, घराणेशाहीचं काय विषयच नाहीये. घराणेशाही आहे करत, त्यांनी घराणेशाही म्हणून निवडून यायचं किंवा हे याच्यासाठी राहिलेलं नाही आहेत. त्यांनी निवडून जनतेचं सहकार्य करायचं, जनतेला सहकार्य करायचं ह्यासाठी स्थानिकाताई राहिलेले आहेत. मग लोक आता निवडणुकीत मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार? जनता पक्षाचा पण विचार करणार. आपल्या भाजप पक्षाचा विचार करूनच जनता मतदान करणार आहे. काय वातावरण जोर कोणाचा इकडं? हे जोर चांगला येऊ. कोणाचा? खोबरे आवाडे. बर, खोबरे आवडे. का बरं, का वाटतं त्यांचा जोर? आमचे गावाले आहेत, चांगले आहेत. आमची भावकी जवळ आहे, नाही पाहुणा आहे. नाही बर खोबरे साहेब बर. आहेत, चांगले आहेत. आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार? आवाडे बर, ते पण चांगले आहेत. चांगले आहेत. काय केलंय त्यांनी? आमच्या गावाला ते रस्ते बिस्ते केलेत की त्यांनी. कुणी आवाड्यानी केलं? केले. लोक म्हणलं काय केली नाही म्हणलं काम. केलेत की. बर, शाळा काढल्या, शाळा काढलात मग म्हणाला शाळा त्यांची जाईल. त्यांच्या? बर. आता लोक निवडणुकीत मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करून मतदान करणार? आपला आहे म्हणून करणार. बर, काम बघणार का पक्ष बघणार? काम बी केले की त्यांनी. पक्षाला मत देणार का? देणार की. प्रचारला आलाय, सभेला आलाय. हो बरं. कमळ आहे छातीला. होय, काय सांगाल, काय फुलणार काय कमळ? होणार होणार 100%. कमळ फुलणार? हो नक्की. का बरं? त्यांचं कार्य तसं आहे कुणाचं? भाजपवाल्यांचं. भाजपवाल्यांचं. इथं काय भाजपनं कामं केलेत काय मतदारसंघात? काय काय केलं? सगळे रस्ते आता कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत. मधला पूल झालेला आहे ओढ्यावरचा. परत पाण्याच्या सोयीसाठी नियोजन चालू आहे. सगळं व्यवस्थित चालू आहे. आता भाजपचे उमेदवार कसे आहेत आता मग? उमेदवार एक नंबर आहे. कोण कोण आहेत? प्रसाद भाऊ खोबरेंची सून आहे आणि राहुल आवाडेंची कन्या आहे. त्यांच्याबद्दल काय दुमत नाही आहे आपलं. म्हणजे कामं काय आहे, म्हणजे त्यांचा संपर्क आहे का मतदारसंघात? होय होय. आता परवाच सगळ्यांच्या घर टू घर भेट झालेली आहे. बोला. सानिका आवाडे आमदार राहुल आवाडेंचे कन्या आहेत. लोक त्यांना स्वीकारतील काय? निश्चित स्वीकारणार. कशामुळं? पक्षाचं तिकीट आहे, त्याच्यानंतर राहुल आवाडेंचं कार्य आहे, प्रकाश अण्णांचं कार्य आहे, एकंदरीत उत्तम आहे सगळं. मग राहुल आवाडेंच्या कामावर लोक समाधानी आहेत काय? होय होय, निश्चित समाधानी. समाधान आहेत. कमळ लावून सभेला आलाय, उपमुख्यमंत्री येणार आहेत. काय लोकांनी मतदान कमळालाच का करावं? कमळाला म्हणजे विकास राहुल साहेबाशिवाय विकास होत नाही. कारण पहिल्यापासून विकास हा पूर्ण घाटाचे रस्त्याचे पूर्णपणे 90% विकास झालेला आहे. आता अशी सीट आहे ही वन वे सीट आहे जिल्हाधीशाची. सानिकावाडे दिदी आहे, ते आमच्या वन वे सीट आहे. वन वे सीट आहे. वन वे सीट आहे. काय कामच असं आहे. काय काम आहे? काम रस्ते घाटे सगळे झालेले आहेत. झालं सगळे. म्हणजे इथे रेल्वे पाईपलाईनसाठी एवढं राहिलं एवढंच. बाकी सगळे झालेले आहेत. कागदावरचे आहेत का खरोखरचे आहेत? खरोखरचे आहेत. लोक म्हणले इथे कामच नाही आहे. कामं आहेत. काम आहेत. जे विरोधक ते बोलणार तेवढे, अरे इथं काम हे 90% आहेत. अहो तुम्ही हे बघून सगळ्या रेल्वे कामं हे सगळं उत्सुक प्रसाद तुम्ही निकाल दिवशी हे बक्षीला हे गुलाल आम्हाला लागलेला आहे. आता तुम्ही गुलाल लागलेला म्हणला की लोक म्हणतात की आवाडेंची चौथी पिढी घराणेशाही येत, त्यांनी घराणेशाही लावली असं म्हणतात. तुम्ही काय सांगाल? घराणेशाहीचं हेच नाही, ज्याची मुलगी आहे तो कुठला बी वडीलदार माणूस असू दे
आमदार असू दे आपल्या मुलगीच बघणार कधी पण. इथं विकास घ्यायचा असला तर ते आमदारच्या मुलगीला पहिला देणार, बाकी याला देण्यापेक्षा मुलगीला पहिला इथे एरियातलाच हे होणार विकास. पण विरोधकांचं काय आव्हान आहे ना निवडणुकीत या भाजपला? अजून तर कॉम्प्लेट तरी आले अजून आम्ही एवढ्या फेऱ्या केले का एवढा प्रचार चालू आहे. विरोधकांसमोर टिकणार का भाजप? महाविकास आघाडीचे तुल्यबळ उमेदवार त्यांचे पण आहेत. भाजप समोर ती टिकणार का हे म्हणा, हे असं म्हणायचं आम्हाला. भाजप समोर ती टिकणार नाही. टिकणार नाहीत. नाही नाही, का बरं? कामच असं आहे हो, कामच हे आहे. कारण आवड्यांचं कसं आहे, तिने म्हणत असतील की घरांची आई आहे, घरांची आईचा प्रश्न नाही, काम आणणार कोण, दुसरा मिळून निवडून येऊन करणार काय, ते पण आहे. काम पण मिळालं पाहिजे नाही. आता आव्हाडे साहेबांनी असं काम केलंय तसं सानिका आव्हाडे करतील काय? 100%. त्याच्यापेक्षा हे पोट चढ त्याने नगरपरिषद असू द्यात, जिल्हा परिषद आता निवडणुका चालू आहेत, महानगरपालिका चालू आहेत, ते पूर्ण इथं हे केलं. विधानसभा सुद्धा फिरल्यात त्यांनी. एवढा त्यांचा अनुभव एवढा आलाय की ते पुढचं एवढी स्टँडर्ड आहे. आता लग्न झालं तर सासरी जातील, मग मतदारसंघात दुर्लक्ष होणार नाही काय? नाही 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 होणार नाही तसं? नाही नाही, बॉर्डरला गाव आहे. ऑर्डरला गाव आहे. बॉर्डरला दोन्ही आमदारचा उलट हात आहे. बर. दोन्ही आमदारमुळे दोन्ही आमदाराचा विकास मिळणार, तारदाराचा विकास भरपूर होणार काय? होणार 100%. बरं, कुठे इकडे का प्रचारला? एकनाथराव शिंदे साहेब येणार आहेत म्हणून आम्ही पाहलोय सभेला. सभेला आलाय काय? आता मग जोर कोणाचा आहे मतदारसंघात? जोर शिंदे साहेबांचाच आहे की. शिंदे साहेबांचा. कोण आहे उमेदवार आता इकडे? सानिका आव्हाडे, खोबरेची मिस. काय सांगायला उमेदवाराच्या बद्दल? कसे आहेत उमेदवार? उमेदवार चांगले आहेत की. बर, कामं काय आहेत का त्यांचे? कामं करणार की आता निवडून आले की सगळे कामं करणार. निवडून आले की सगळे कामं करणार? होय सानिका आव्हाडे करतील का कामं निवडून आल्यानंतर? हो, त्यांचे पप्पा राहुल आव्हाडे साहेबांनी भरपूर कामं केलेली आहेत. केलं? होय. बर, काय खरोखर केलं का कागदावरचे आहेत नुसतं? नाही, खरोखर केलेत. खरोखर केलं? होय. मग वडिलांच्या जर का मुलगी पण करणार काय? करणार नक्की करणार. करणार? होय, कमळ फुलणार काय? फुलणार की. पण विरोधकांचं आव्हान आहे की मग कमळाला विरोधक सुद्धा तेवढे ताकदीचे आहेत. असले तरी पण कमळ फुलणार. काय लाडक्या बहिणीमुळे फुलणार म्हणताय काय? हो, लाडक्या बहिणीमुळे फुलणार. मावशी, काय लाडक्या बहिणीचं 1500 आहे की नाही? काय चालू आहे? आमचा भावान दिलं तर आम्हाला म्हटल्यावर मग कुणाची अहो फुलणार त्यांचा आहे? आधार आहे 2 वर्ष होत आलं. त्यांचा आधार आहे आम्हाला. त्यांनी पैसे दिले प्रत्येक बहिणीसनी पाठवा लागल्यात. त्यांनी निवडून येणार, त्यांना आमचं सहकार्य आहे, त्यांचं आम्हाला सहकार्य आहे. कोण आहे तो उमेदवार इकडे? आमच्या इकडे शिवाजी जाधव आहेत, इकडे येतं आपल्या कोरोची मतदारसंघात. सानिका आव्हाडे, आणि खोबरे कोणतं आहेत म्हणून. संपर्क आहे का त्यांचा लोकांच्या बरोबर चांगला? हाय सानिका आव्हाडेंचा संपर्क आहे? कामं काय झालं का मतदारसंघात? झालं. मावशी सभेला आलाय? हा? आजकाल भारताच्या सांदी खोपड्यात हा. आमचे एकनाथ शिंदे 1 नंबर विजय आहे त्यांचा. बर. सांदी खोपड्यामध्ये जे काही उपाशी लोक म्हातारी होती तरणी होती सगळ्याला एकसारखं पैसे पाठवतात. बर. त्यांचं किती आभार माना तेवढं थोडं आहे. बर. काय त्यांचं असंच आनंदात राज्य चालावं, तुम्ही सर्व लोकांनी पाठिंबा द्यावा अशी माझी विनंती आहे सगळ्यांनाच. आणि आता आम्ही त्यांना खास भेटायसाठी आलोय हुपरीहून. बर. काय आमच्या तिथे कारखान्यामध्ये आले होते तिने आणि इथं येऊन भेटून जावं म्हणून आम्ही आलोय. आमचा आनंद सगळ्याला आहे. बर. काय आणि काय आता विषय नाही एवढा. नमस्कार. नमस्ते. काय सभेला आलाय? हो कमळाचा बिल्ला आहे तुमच्याकडे? हो. काय कमळ फुलणार का मतदारसंघात? मग काय सगळीकडे राज्यात कमळ, देशात कमळ, केंद्रात कमळ, राज्यात कमळ, जिल्ह्यात पण कमळच. सानिका दीदी येणारच. सानिका दीदी निवडून येणार. राहुल साहेबांचा, अण्णांचा आणि दादांचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या कामाची पोचपावती आहे. मग त्यांच्या कामाच्या पोचपावतीत सानिका दीदी भरघोस मतांनी निवडून आल्यात. आता गुलाल आमचाच आहे. एवढा का कॉन्फिडन्स तुम्हाला? कॉन्फिडन्स एवढा का? मी 2 वेळा आवाडे गटाचे लोकनियुक्त सरपंच आहे आता, आणि पूर्वी 2007 ला बिनविरोध सरपंच होते. आणि मी ते आवाडे म्हणजे आवाड्यांच्या ह्याच्या आशीर्वादानं सगळे माझ्या गावाचा विकास झालाय. त्यामुळं मी त्यांच्या कामाचं मला पूर्ण माहिती आहे, त्यांच्या कामाची पद्धत मला माहिती आहे. त्यामुळे मी एवढ्या कॉन्फिडन्स न बोलते की सानू दीदी निवडून आलेले आहेत, विजय झालेला आहे त्यांचा. काय त्याचे काम आहेत का मतदारसंघात? हो, त्यांचे भरपूर काम आहेत त्या मतदारसंघात. सानू दीदींनी आमदारकीच्या वेळेला भरपूर म्हणजे फिरून आणि विकास कामाची पाहणी वगैरे केले. आजोबांच्या आणि वडिलांच्या पावलावर पाऊल देत त्यांनी आता जिल्हा परिषदेची मजल गाठलेली आहे आणि जिल्हा परिषदेला त्यांनी निवडून येणार आहेत. कामं कुणी केलं? कामं त्यांचे आजोबा पण केलेत, पप्पांनी पण केलेत, पंजोबांनी पण केलेत आणि तोच वारसा सानू दीदी पण घेतलेला आहे. त्यांच्या आजोबांसारखं वडिलांच्या सारखं काम करेल असं सानिका आव्हाडे वाटतील का? 1 नंबर काम करणार. आणि त्यांना दोन्हीकडून, त्यांच्या सासरकडून आणि माहेरकडून राजकारणाचा वारसा मिळालेला आहे. त्यामुळं अशा दोन्हीकडून वारसा मिळाल्यामुळं त्यांनी काम व्यवस्थित करणार आणि छान करणार.
लग्न झाल्यानंतर कामाकडे मतदारसंघाकडे दुर्लक्ष करणार नाही का? अजिबात नाही, अजिबात नाही. असं आवड यांच्या रक्तात नाही कामाकडे दुर्लक्ष करायचं. त्यामुळे सानू दीदी करणारच. पण कुठेतरी घराणेशाही असं म्हटलं जातं, काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल? नाही, घराणेशाही काही नाही. काम करणाऱ्याला घराणेशाहीचा काही विषय नसतो. काम करणारा काम करतच राहतो. काम करतात त्यांचं कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व सगळं चांगलं आहे म्हणून तर सगळे लोक त्यांना निवडून देतात. आणि अण्णांच्या पेक्षा पण राहुल साहेब भरघोस मतांनी निवडून आले. अण्णा 50,000चं लीड ओलांडले, राहुल साहेब 57,000चं लीड ओलांडले. आता सानू दीदी त्यांच्याही पुढे जाईल. विरोधकांचं काही आव्हान नाही तुम्हाला? विरोधक तगडे आहेत की? तसं काही नाही. विरोधकांना ते त्यांचं काम करत राहतात, आम्ही आमचं काम करत राहतो. भाजपच्या प्रचारला आलायस, काय कमळ फुलणार काय? 100% फुलणार नाही, चमकणार. का बरं? त्यांची कामच कशी आहेत? कुणाची? आपलं आवडे साहेबांची, खोबरे साहेबांची कामच कशी आहेत म्हणल्यावर चमकणार की. काय काय कामं केलं? काय सगळं दिसतंयच की लोकांना, दिसल्याशिवाय येतंय. दिसतेच की. कामं काय कागदावरच्या आहेत काय प्रत्यक्षात झालेले आहेत? प्रत्यक्षात झालेले आहेत. समोरच चालू आहे. आता त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांचा लोकांवर संपर्क कसा आहे? एकदम चांगला आहे. 100% येणार म्हणजे येणार. कोण कोण आहेत उमेदवार? उमेदवार आपलं सानिका आवाडे आणि आपले खोबरे साहेब. लोकांच्यावर संपर्क आहे त्यांचा? 100% खूप आहे. आता हे जे उमेदवार आहेत ते कुठल्या मुद्द्यावरती बाजी मारणार? कशाच्या मुद्द्यावरती ते निवडून येणार? त्यांच्या कामाच्या मुद्द्यावर, त्यांची कामच तशी आहेत म्हटल्यावर तिने येणार की. 100%. आता लोक निवडणुकीत मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार, कुठल्या गोष्टीचा विचार करून मतदान करणार? काय त्यांचा नेता त्यांना म्हणजे काय आपलं काम चांगली करून देणारा, त्यांची कामं तशी आहेत म्हटल्यावर त्यांना निवडून देणार की त्याने. विरोधकांचं आव्हान आहे असं वाटत नाही? विरोधक तगडे त्यांचं आव्हान आहे असं वाटत नाही काय? नाही वनवे येणार. वनवे शिकायला आपल्या वनवे. नाही वनवे देणार. तर काय आता मतदारसंघात कुणाचा जोर आहे आता? आवडे आवड्यांचा का हो? आवड्यांचं काय केलं आवड्यांनी? असं आवडेने भरपूर कामं केल्यात ना. कामं केलं? खरोखर झालं काय? होय, बचत गट आणि अशी पण आमच्या म्हणजे वाढीव भागातले रस्ते वगैरे सगळं त्यांनी केलं आमदार झाल्यापासून. प्रत्यक्षात झालं काय नुसतं कागदावरचे? झालेलं आहे. आमच्या गल्लीतले झालेले आहेत. आमच्या गल्लीत असं भरपूर असं हे होतं म्हणजे चालता येत नव्हतं असं सरळ रस्ते ते झाले सगळे गटारी झाल्यात. पण आता त्यांच्या मुलगी त्यांच्या आता निवडणुकीला राहिलेली आहे, सानिका आवाडे त्यांच्या मुलगी आहेत, त्या निवडणुकीला राहिले. त्यांचा संपर्क कसा लोकांशी? त्या पण चांगल्या आहेत. म्हणजे एवढं काय त्यांचा आमचा संपर्क नव्हता, पण आता ज्यावेळी सभेला यायला लागल्यात ना त्यावेळेपासून त्यांचं बोलणं वगैरे चांगलं वाटायला लागले आम्हाला. म्हणजे त्या निवडल्यानंतर कामं करतील असं वाटतं वडिलांसारखं? करतील की. करतील? होय. दुर्लक्ष करतील? नाही करणार की. तुम्ही आता एक महिला आहात आणि प्रचार सभेला आलेला आहे, कशी लढत आहे मतदारसंघामध्ये? सानिका आवाडे आणि प्रियांका खोबरे. का बरं? त्यांचा कायम आणि प्रसाद खोबरेंनी पण कामं भरपूर केलेले आहेत. त्यांनी जेव्हा जिल्हा परिषदला उभारलेले त्यामुळे आम्हाला प्रियांका खोबरे यांनाच मतदान देणार आणि सानिका आवाडे यांना. सानिका आवाडेंनी असं काय केलंय? राहुल आवाडेंनी एवढे केलं तर आमदार साहेब आहेत, त्यांनी एवढं काम केलं म्हटलं तर त्यांची मुलगी पण नक्की करणार हे आम्हाला तर वाटते. 100% आमदाराला पण खरोखर कामं केलं? होय, भरपूर आमच्या संगमनगरमध्ये आम्ही राहिलाय. लोकांकडे कामं नाही म्हणतात खरं इकडे? नाही, आम्हाला तर वाटतं आमच्या तिथं सगळ्या सुविधा झाल्या, गटरी झाल्यात, रस्ते झाल्यात, लाईटच्या सोयी झाल्यात, भरपूर गटारी वगैरे सगळं झालं. आता त्यांची मुलगी आमची काही इच्छा पण नाही आहे की आमच्या इथं काही सोयी नाही असं पण म्हणायला आम्हाला कामच ठेवलं. पहिलं आम्हाला ज्यावेळी आता त्यांची मुलगी आता 4थी पिढी आहे त्यांची राजकारणामध्ये, लोक स्वीकारणार का त्यांना? हो, नक्की स्वीकारणार. बर. आम्हाला तर वाटते सगळ्यांनी स्वीकारणारच. पण विरोधकांचं आव्हान नाही का त्यांना? विरोधक सुद्धा तगडे समोर काय नाही, आमच्या तिथं तर विरोधकच नाही आहेत. बर. संगमनगर या भागामध्ये त्यांचे विरोधकच नाही असं तर आम्हाला तर वाटतं. आम्ही फिरतेच, आमचे बचत गट जवळजवळ 20 बचत गट आहेत. त्यांचे उमेदवार तर सानिका आवाडे, त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांचं पण बोलणं छान वाटलंय आणि आम्हाला त्या खरंच आवडतात. आणि सानिका दीदी काम करतील हे आम्हाला तर 100% वाटते, कारण की त्यांचं शिक्षण पण आहे आणि त्यांनी काम करतील हे पण आम्हाला वाटतं. एक उच्च शिक्षित त्या आता उमेदवार आहेत, शिक्षण आहे म्हणताय, शिक्षणाचा फायदा काय होईल का आता मतदारसंघात? कारण की शिक्षणाचा फायदा पुढे काय जर योजना असतील तर त्या पहिला त्यांना समजणार ना, मग त्यांनी आपल्या वडिलांच्याकडून करून घेणारच ना. असं होणार नाही ना लग्न झालं तर सासरी जायला दुर्लक्ष होईल? त्यांचं घरच तिथं आहे, जयसिंगपूर मध्येच त्यांना दिलेलं आहे ना. आम्हाला तर माहितच आहे, यड्रावकरांच्या घरी त्यांना दिलेलं. तर 10-20 मिनिटाच्या अंतरावर येतील आमच्याकडे कुठलेही काम जरी सांगितलं. आणि त्यांनी आम्हाला हमी पण दिलेलं आहे की तुम्ही कधीही बोलवा, आम्ही तुमच्यातलेच एक कुटुंबातलंच प्रमुख आहे असं त्यांनी सांगितलं.